नमस्कार. सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. एकसळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन. सौ राजेश्वरी दयानंद भोसले यांच्या माध्यमातून एकंबे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीची लाट. कोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना भाजप पुढे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येत जोरदार आवाहन उभे केले आहे. स्वातंत्र्य सेनानींचा वारसा असलेल्या एकसळ गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार शक्ती प्रदर्शन करत विरोधकांना थेट आवाहन दिले आहे. एकंबे जिल्हा परिषद गटातील उमेदवार राजेश्वरी दयानंद भोसले आणि दयानंद भोसले यांनी शुक्रवारी सायंकाळी एकसळ येथे भव्य शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा श्रीगणेशा केला. या शक्ती प्रदर्शनाला एकंबे गटातील तब्बल 28 गावांमधील महिला, युवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे चिरंजीव साहिलबाबा शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील यांचे चिरंजीव आहानभैया पाटील, माजी मंत्री व सह्याद्री सहकारी साखर कारखान्यांचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांचे पुतणे सागर पाटील यांच्यासह सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन सुनील माने, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षीरसागर, एकंबे गणातील उमेदवार केतन अर्जुनराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट पांडुरंग तथा PC भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी मोहनराव भोसले, भरत नाना कदम, अजिंक्य कदम आदी उपस्थित होते. साहिलबाबा शिंदे व आहानभैया पाटील यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे माईक हातात घेत तडाखेबंद भाषण करत कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. यावेळी सुनील माने आणि शहाजीराव क्षीरसागर यांनी दयानंद भोसले यांनी गेल्या 3 वर्षात एकंबे जिल्हा परिषद गटात केलेल्या सामाजिक व राजकीय कामांची माहिती दिली. त्यांच्या कामामुळे विजयाबाबत कोणतीही साशंकता नसल्याचा विश्वास व्यक्त केला. खासदार शरद पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार शशिकांत शिंदे, मंत्री मकरंद आबा पाटील व खासदार नितीनकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव तालुक्यात परिवर्तनाची लाट सुरू झाली असून तिचा श्रीगणेशा एकंबे गटातून होत आहे, असेही त्यांनी ठळकपणे नमूद केले. यावेळी दयानंद भोसले यांनी विरोधकांना आवाहन देत त्यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. आगामी वाटचाल व रणनीती स्पष्ट केली. देवाने जसे तुम्हाला तोंड दिले आहे तसे आम्हालाही दिले आहे, मात्र आमच्या आई वडिलांच्या संस्कारामुळे आम्ही चांगले बोलतो. विरोधकांनी आजवर केलेल्या आरोपांबाबत थेट आवाहन देत त्यांनी सांगितले की 5 तारखेपर्यंत केलेला एकही आरोप विरोधकांनी सिद्ध करून दाखविला तर मी उमेदवारी अर्ज फाडून टाकेन. एकंबे जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी महिला व बेरोजगार युवकांना न्याय देण्याचा निर्धार व्यक्त करत भोसले यांनी जागतिक दर्जाचे शिक्षण व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच विरोधकांनी गेल्या 7 वर्षात शिक्षण व आरोग्य क्षेत्रात अपेक्षित काम न केल्याचा आरोपही त्यांनी केला. या जिल्ह्याला आपल्या कर्तृत्वानं ज्याचा स्वाभिमान वाटावा, संत गाडगे बाबांनी जो आदर्श दिलाय, ज्याचा वसा R.R. पाटील आबांनी महाराष्ट्रभर चालवला, मग ते तंटामुक्ती गाव असू द्या, हागणदारी मुक्त गाव असू द्या, स्वच्छता अभियान असू द्या, त्या R.R. आबा पाटलांचे राजकीय वारसदार किंवा विचारांचे वारसदार आणि ज्यांचा नेहमी मला आदर्श वाटतो. मी राजकारणात नव्हतोच, पण ज्यांचा मला नेहमी आदर्श वाटला असे आदरणीय शहाजी अण्णा क्षीरसागर, त्याचबरोबर आपशिंग गावचे सुपुत्र, तालुक्याचे युवा नेते आदरणीय भरत नाना कदम, या जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार राजेश्वरी दयानंद भोसले, पंचायत समिती गणाचे उमेदवार केतनदादा अर्जुन चव्हाण. 7 पंचायत समिती गणामध्ये खरं तर 2 AB फॉर्म पक्षाने दिलेले आहेत. त्या दोन्ही उमेदवार उद्या मला वाटतं फायनल होईल.
बरोबर ना. त्या दोन्ही उमेदवार, तिसरे आमच्यावर इच्छुक असणारे आदरणीय किरण आबा जाधव हेही इच्छुक आहेत, त्यांनीही अपक्ष अर्ज भरला आहे. या तिघांचा उद्या पक्ष नक्की विचार करेल आणि पक्षाचा जो निर्णय येईल ते उमेदवार, बरोबर बोलतोय ना, जे काय निर्णय होईल ते उमेदवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी आपण करत आहोत. खरं तर मी स्टेजवरच्या नेत्यांची माफी मागून आणि खाली बसलेल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची माफी मागून या ठिकाणी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. कारण मी जरा व्यावसायिक माणूस होतो. मला वाटलं की 4चं टायमिंग दिलं की माणसं 4ला येतात, 4:15ला कार्यक्रम चालू होतो, 6ला संपतो, 6:30ला जेवणं होतील, माणसं निघून जातील. मला हे माहीत नव्हतं की 4चा कार्यक्रम 5ला पण सुरू होतो, 6ला पण सुरू होतो. आणि बऱ्याचशा गावचे प्रमुख सरपंच, उपसरपंच आणि त्या पार्टीचे अध्यक्ष पण माझ्यासमोर व्यासपीठाच्या खाली आहेत. मला तो प्रोटोकॉल बी कळाला नाही की कुणाला वर घ्यायचं आणि कुणाला नाही घ्यायचं. त्यामुळे मी त्यांची पण या ठिकाणी पहिल्यांदा जाहीर माफी मागतो. मला स्टेजवर पण बॅनरवर कुणाचे फोटो टाकायचे एवढं लक्षात आलं नाही. आता मी पृथ्वीराज, मला मागाशी काल अजून काँग्रेसवर आपली आघाडीच झाली नाही, पण चला माझं बाबांच्यावर प्रेम आहे, माझे संबंध आहेत, ते काही त्याच्या ऑब्जेक्शन घेणार नाही. मी एक साधा व्यक्ती होतो, आयुष्यात संघर्ष करत होतो. स्वप्न होतं की बाबा प्रपंच करावा, चांगलं नीटनेटकं जीवन जगावं आणि आपलं कुटुंब चालवावं. पण मन स्वच्छ होतं, कधी पाप मनात आलं नाही. आणि व्यवसाय करता करता मला माझ्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यानंतर बी काहीतरी पैसे शिल्लक राहतील असं देवाच्या आशीर्वादानं, गोरगरिबांच्या पुण्यानं व्यवसायात यश मिळत गेलं. माझे प्रत्येक धंदे यशस्वी होत गेले. आणि मग माझ्या कुटुंबाच्या गरजा भागल्यानंतर आता मिळणारं मानधन किंवा मिळणारे पैसे, शेवटी गरजा ह्या संपत नसतात. कुठं थांबायचं नाही हे कळायला पाहिजे. मग मी गोरगरिबांना, जे होतकरू मुलं आहेत, ज्यांना शिक्षणाची अडचण आहे, ज्याच्या घरात अचानक आजारपण आलंय आणि घरात काहीतरी अडचण आहे, एखाद्या घरात मुलाचं लग्न आहे, एखाद्या घरात मुलीचं लग्न आहे, अशा लोकांना थोडीफार गावात भागात मदत करत गेलो. मला समाजकारणाची आवड सुरुवातीपासून होती. माझे मित्र आणि मार्गदर्शक मोहनराव भोसले यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं, जे त्यांनी सांगितलं ते अंतःकरणापासून सांगितलं. साहेब, माझ्या गावामध्ये कोणत्याही विरोधकाच्या घरी जावा, माझ्याबद्दल कदाचित कोण चांगलं नाही बोलणार, पण या एकसळ गावामध्ये माझ्याबद्दल जर एक जरी माणूस वाईट बोलायला दिसला ना, उद्या उमेदवाराचा अर्ज माघारी घेऊन टाकेल. जे जगलो आयुष्यभर ते तत्वानं जगलो, जे आयुष्यभर जगलो ते निष्ठेनं जगलो, जे केलं ते प्रामाणिकपणे केलं, जे करतं ते छाटेठोकपणे करतो. एकदा बोललो तर बोललो, त्यात माघार घेत नाही. जे ठरलं ते ठरलं, असा माझा स्वभाव आहे. गेले 20 वर्ष राजकारण, समाजकारण करत असताना, व्यवसायातनं सगळं संधी मिळत असताना, हे लक्षात आल्यानंतर, गरजूंना मदत करत असताना माझ्या लक्षात आलं की या गरजा कोरेगाव तालुक्यामध्ये प्रचंड आहे. जरी आपण पश्चिम महाराष्ट्रात येत असलो तरी तालुका सुजलाम सुफलाम नाहीये. गोरगरीब जनता खूप आहे. अर्धा एकर, 1 एकर, 2 एकरवाले शेतकरी भरपूर आहेत. बऱ्याचशा महिला रोजंदारी जातात. मी 4 वाजता आलेल्या महिला पण पाहिल्यात, 5 वाजता आलेल्या पण पाहिल्यात, 6 वाजता आलेल्या पण पाहिल्यात आणि 6 नंतर आलेल्या महिला पण पाहिल्यात. मला 100% जाणीव आहे, त्या दिवसभर शेतात काम करून आलेत. काकाचा कार्यक्रम आहे, जायला लागतोय म्हणून. ही गरिबी आपल्या तालुक्यात आहे आणि ही गरिबी संपणार नाही. श्रीमंत होत चाललाय, गरीब होत चाललाय. असं असताना त्या सामाजिक कार्याला कुठल्या तरी राजकारणाची गरज आहे अशी मला वाटलं. शेवटी कामं करत असताना राजकीय पाठबळ पाठीशी असावं म्हणून मी आणि राजेश्वरी बसलो. आम्ही दोघांनी विचार केला. बऱ्याचशा गोष्टी मी राजेश्वरीला विचारून करतो. ती आज बोलणार आहे ना.
तिला मी म्हटलेलं तू उमेदवार आहे, तू बोल. बोललं पाहिजे तिनं पण 2 मिनिटं. भैया जरा 2 मिनिटं बोलतो, संपवतो. 5 मिनिटात संपवतो, चालेल ना? 5 मिनिटात संपवतो, चालेल ना? हां हां हां, काय पुन्हा बोलतो. तर आम्ही दोघं बसलो. गेले 15-20 वर्ष व्यवसायानिमित्त पुणे, मुंबई, बँगलोर, गोवा बऱ्याच ठिकाणी व्यवसाय केले आणि व्यवसायानिमित्त बरेचसे संबंध आले. त्यात प्रशासकीय संबंध आले, राजकीय संबंध आले. राजकीय संबंध आल्यानंतर आमच्यासमोर तेच प्रसंग पडला. संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे माझे राजकारणात कोणाचे संबंध आहेत, कोण मला घरातल्यागत मानतं आणि कोणाचे मित्रवरचे संबंध आहेत. राष्ट्रवादी विचाराचे आहे, आपलेही राष्ट्रवादीशी संबंध आहेत. आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांनी आपल्याला कधी परका किंवा बाहेरचा असं अंतर दिलं नाही. शरद पवार साहेब आपल्या घरी येऊन गेलेत. भैयांचे माझी नाळ आहे, अण्णांच्यावर मी प्रेम करतो. हे सगळं असताना आता करायचं काय? मग 2 दिवस जरा संभ्रमावस्था होतीच आणि ती मी मुद्दामहून केली होती. तुम्हाला माहित होते काय संभ्रमावस्था होती? माहित आहे ना? माहिती आहे, तुम्ही हुशार आहे खूप. आमचं ठरलं होतं दोघांचं की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरच लढायचं. का लढायचं हे सांगतो मी, पण म्हणलं संभ्रमावस्था करूया. मी पण 20 वर्ष राजकारणात आहे. मी आदरणीय मकरंद आबा, आदरणीय नितीन काका, आदरणीय शशिकांत शिंदे साहेब यांना राजकारणात शब्द दिलेला होता की मी आयुष्यात कधी गद्दारी केली नाही. शेवटच्या दिवशी मी केसांना गळा कापणार नाही. तुम्ही जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. फक्त मला माझ्या वैयक्तिक टीका काही लोकांनी केलेली आहे. माझ्या कुटुंबापर्यंत जायचा कोणतरी प्रयत्न केलेला आहे आणि गेले 15-20 वर्ष मी पण राजकारण करत आलोय. माझे बी संबंध आहेत. मनात आणलं तर मी काही करू शकतो हे मला दाखवून द्यायचं होतं. म्हणून 2 दिवस मी संभ्रमावस्था ठेवली होती. बरोबर केलं होतं ना? बरोबर केलं होतं ना? हां. आम्ही दोघांनी बसलो देवापुढं आणि ठाम निर्णय घेतला की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर जायचं. आयुष्यात तडजोड नाही करायची. जे माझ्याबद्दल बोलतायत त्यांना कधी त्यांच्या व्यासपीठावर जायचं नाही हे ठरवलं होतं. त्यासाठी काय करायला लागेल ते करू आणि आपल्याला देवानं भरपूर दिलेलं आहे आणि लोकांनी महिलांनी एवढं प्रेम दिलेलं आहे ना, कशाला घाबरायचं नाही. एवढ्या ताकदीनं राजेश्वरी मला बोलली ना, तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या पाठीशी मी तुमच्या सोबत आहे. आणि कोण काय वाघाला दूध पिलं नाही, सगळे आईलाच पितात. आम्ही पण आईच्याच पोटात आईलाच दूध पिऊन आलेलो आहे. या तालुक्यातले आम्ही पण भूमिपुत्र आहे. फक्त मी विकासाचं राजकारण करतो, विचारांचं राजकारण करतो. कुणावर कधी टीका करत नाही. आजपर्यंत समोरच्या उमेदवाराचं कधी नाव घेतलं नाही, त्यांच्या नेत्याचं कधी नाव घेतलं नाही. इथून पुढे पण आयुष्यात घेणार नाही. मला त्या गोष्टीची गरज नाही. पण माझ्या वैयक्तिक जीवनाबद्दल तुम्ही बोलू नका, व्यक्तिगत टीका करू नका. मी धुतल्या तांदळा एवढा स्वच्छ आहे, पाण्या एवढा निर्मळ आहे. आजपर्यंत कुणाच्या ओलं सोडून द्या, वाळक्या पाचोळ्यावर पण पाय दिलेला नाही आणि तुम्ही माझ्यावर आरोप करता. आरोप करा. आरोप करायला तुम्हाला देवानं तोंड दिलंय. चांगलं पण बोलता येतं, वाईट पण बोलता येतं. पण आज या ठिकाणी जाहीरपणे तुमच्या साक्षीने सांगतो, एक जरी आरोप 5 तारखेला मतदान आहे, 4 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत एक जरी आरोप सिद्ध करू शकले ना, त्या दिवशी अर्ज मी रोल करून टाकेल. देवानं तोंड तुम्हाला पण दिलंय, देवानं तोंड मला पण दिलंय. माझ्या आई वडिलांनी मला संस्कार दिलेत. बोलताना चांगलं बोल, सत्य बोल. कुणाला तरी बरं वाटावं म्हणून बोलू नकोस, खरं वाटावं, खरं असेल ते बोल. आणि मी ते आजपर्यंत पाळलंय, इथून पुढचं आयुष्य पाळीन. पण तुम्ही जर पातळी सोडली, तुम्ही जर टीका केली, तुम्ही जर व्यक्तिगत जीवनावर गेला, मी किंवा माझ्या उमेदवारांच्या किंवा माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांना दमदाटी द्यायची प्रयत्न केला, हे काही बसलेले माझे कार्यकर्ते नाहीत. हे माझे भाऊ आहेत, हे माझे मित्र आहेत, ही माझी नात्यागोत्यातली माणसं आहेत. मला आज सांगतो, कोणत्याही क्षणी 365 दिवस 24 तास आम्ही तुमच्या सेवेत आहोत. कुणी घाबरून जायचं कारण नाही. हे लोकशाहीचं राजकारण आहे, हुकुमशाहीचं राजकारण नाही. आणि लोकशाहीचं राजकारण जिवंत करण्यासाठीच मी राजकारणात आलेलो आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जॉईन करण्याचा एकच निर्णय घेतला की आपल्यावर असणारे सर्व समाजाचे, सर्व जातीचे, सर्व धर्माचे लोक आहेत, विकासाचं राजकारण केलं पाहिजे. जगदीशन सहकारी साखर कारखाना असू द्या, सह्याद्री कारखाना असू द्या किंवा किसनवीर कारखाना असू द्या, आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या या तिन्ही संघटना आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारावर आहेत. आणि त्याच्या माध्यमातून असू द्या, अजितदादांच्या माध्यमातून असू द्या, शशिकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून असू द्या किंवा मकरंद आबांच्या माध्यमातून असू द्या, या 28 गावामध्ये जो विकासाचा बॅकलॉग राहिलेला आहे, जे विकास तुम्ही फक्त कागदावर दाखवला आहे, रस्ते चकचकीत झाले म्हणजे विकास होत नाही. कटापूरपासनं गोडशेवाडीपासनं गोगावलेवाडीपासनं गोळेवाडीपासनं सायगावपर्यंत आणि एकांबेपासनं सिलटीपासून खिळकंडीपर्यंत, तुमच्या वाघजाडीवाडीपासनं नाळेवाडी, एकसर, शिरपे, सुलतानवाडी, निगडी, दुगी या संपूर्ण घनातल्या प्रत्येक गावाचा मी अभ्यास केला. तिथं काय कामं झाली गेल्या 7 वर्षात आणि काय नाही झाली याचा सगळा कागद दाखवायचा आणि गोड गोड बोलायचं आणि आश्वासन द्यायचं, एवढंच काम या तालुक्यामध्ये गेल्या 7 वर्षात झालेलं आहे. ठीक आहे, सामाजिक जीवन जगताना मी समजू शकतो की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं सामाजिक काम करत असतो. या तालुक्याचे नेते आदरणीय शंकरराव अण्णा त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं, आदरणीय शालिनीताई पाटील साहेब त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं, आदरणीय शशिकांत शिंदे साहेब त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं, विद्यमान लोकप्रतिनिधी पण त्यांच्या पद्धतीने ते काम करतायत. पण आजपर्यंत कधी एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण, एवढ्या खालच्या पातळीची जाहिरातबाजी झाली नव्हती जेवढी जाहिरातबाजी आणि खालच्या पातळीचं राजकारण आज होत चाललेलं आहे. या सर्व गोष्टी ज्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर आल्या त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आता आपल्याला ताकदीनं उभं राहायला लागेल आणि राहिलेला हा विकास आपल्याला पूर्ण करावा लागेल. एखाद्या वेळेस रस्ते, गटर, शौचालय किंवा सभागृह नाही झालं तर चालेल. या तालुक्याची मुख्य गरज मग ती सासूर असू द्या, दामनेर असू द्या, दामनेर बरंचसं पुढे गेले, सायगाव बरंचसं पुढे गेले, पण सासूर असू द्या किंवा इकडं वेळू असू द्या, आपशिंगी असू द्या, तुमचं जायगाव असू द्या, कनेरखेडा असू द्या, काठेवाडी असू द्या, बोरीव असू द्या, या गावात मी प्रत्येक गावात जाऊन आलेलो आहे, प्रत्येक गावातली परिस्थिती बघितलेली आहे. साहेब, प्रथमतः या तालुक्याला असणाऱ्या वैयक्तिक अडचणी अशा आहेत की या तालुक्यामध्ये जगाशी स्पर्धा करणारी कोणतीही CBSE स्कूलची शाळा चांगल्या प्रकारची नाही आणि ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये यातील बसलेले 90% लोक आपली शाळेची फी भरू शकत नाहीत. मी दिशा मेळाव्यामध्ये पण जाहीर केलं होतं की मला सामाजिक जीवनात काय यायचे आणि राजकारणात काय यायचे. इथं बसलेल्या 40% महिला संध्याकाळी 6 नंतर का आलेत, त्या दिवसभर रानात काबाड कष्ट करून आलेत आणि त्यांचं एकच स्वप्न असतं की मी दिवसभर उन्हात मरमर मरते, काबाड कष्ट करते, संकट झेलते. कशासाठी झेलते तर माझं मुलबाळ शिकल, ते मोठं होईल आणि माझे हे दुःखाचे दिवस जातील आणि सुखाचे दिवस येतील. पण हे सुखाचे दिवस येण्यासाठी त्याला एक चांगलं शिक्षण द्यायला पाहिजे. तुमची इच्छा आहे त्याला चांगलं शिक्षण द्यायची, पण अशी कोणतीही शाळा नाही की जी 2,000, 5,000, 10,000 तुमच्या मुलाला शिकवेल. त्यासाठी 40,000 रुपये फी वर्षाची भरायला लागती आणि इथं बसलेल्या 80% लोकांना परवडत नाही 40,000 रुपये शाळेची फी भरावी. या तालुक्याचा शिक्षणाचा बॅकलॉग मला भरून काढायचे. या तालुक्यात शिक्षण संस्था कोणी उभ्या केल्या नाहीत. या तालुक्यात ज्या शिक्षण संस्था झाल्या त्या फक्त मराठी मीडियम, हिंदी मीडियमच्या झाल्या. विद्यमान लोकप्रतिनिधी कोणतंही काम केलं नाही गेल्या 7 वर्षात. त्यासाठी आपल्याला काम करायचं. या तालुक्यातील बरीचशी मुलं पोटाची खळगी भरण्यासाठी एक तर मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी जाऊन काम करतायत. शेवटचा पर्याय आपल्याकडे राहतो MIDC. नशिबानं शरीरानं तो फिट असला तर आर्मीमध्ये जातोय, पोलीसमध्ये जातोय, पण 70% पोरं आज सुद्धा नोकरीसाठी दारोदार भटकतायत. एक साधी इंटरव्ह्यू काढला साहेब, एका जागेसाठी 300 अर्ज येत आहेत. मी स्वतःला अभिमान मला स्वतःच वाटतो की मी या तालुक्यातल्या 750 लोकांना रोजगार देऊ शकलो आणि त्या 750 लोकांचा कुटुंब प्रमुख होऊ शकलो. स्पर्धा माझ्याशी त्या गोष्टीत करा ना, स्पर्धा माझ्याशी लोकांना काम देण्याच्या बाबतीत करा, लोकांचं जीवनमान उंच मानण्याच्या बाबतीत करा, शिक्षण संस्थांच्या बाबतीत करा, औद्योगिकरणाच्या बाबतीत बघा. तुम्ही स्पर्धा माझ्याशी कोणत्या विषयावर करताय, कोणत्या विषयावर बोलताय, ट्रिपचं काय बोलताय, कशाचं काय बोलताय. अरे गेले 15 वर्ष मी ट्रिप काढतो. माझ्या गावातल्या कुठल्याही महिलेला विचारा, माझ्या गावातली मुलं सोडून द्या, माझ्या गावातल्या 60% महिला स्वतः गोव्याला जाऊन आलेत का नाही. आणि विथ फॅमिली आम्ही जातो. तुम्ही माझ्या म्हणता गोव्याला माणसं घेऊन जाता.
माझ्यावर? अरे सुपारीचं खांड आयुष्यात मी खाल्लं नाही कधी, आणि तुम्ही मला सांगता दारूच्या गोष्टी. आरोप करताना विचार करून विद्यमान लोकप्रतिनिधींनी करावी, अशी मी त्यांना या सभेतून नम्रपणे जाहीर विनंती करतो. निवडणूक चालू झालेली आहे, निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होतात, पण व्यक्तिगत जीवनात जे खरं आहे ते बोला. तोंड देवानं तुम्हाला पण दिलंय, तोंड मला पण दिलेलं आहे. मी गेले 12 वर्ष 15 वर्ष या गावातून ट्रिप घेऊन जातो. माझं एक स्वप्न असतं की संसार करत असताना गरजा या संपत नाहीत. बऱ्याचशा लोकांच्या हातावरची पोट आहेत की वर्षातनं 2 दिवस त्या माता भगिनींना घेऊन बाहेर जावं, त्यांच्याशी मन मोकळं व्हावं, त्यांनी मन खुलास फिरावं, नाचावं, बागडावं, जेवणं करावीत, गप्पा गोष्टी व्हाव्यात, आयुष्यातला कंटाळा दूर करावा आणि पुन्हा नव्यानं जगायला सुरुवात करावी. ही एक माझी संकल्पना आजची नाही, निवडणुकीपुरती. ही गेले 10 ते 12 वर्षाची. माझ्या गावातल्या बऱ्याचशा महिलांनी अष्टविनायकाचं दर्शन झालेलं आहे. नाशिकच्या वणीपासून शनी शिंगणापूरपासून अण्णा हजारांच्या राळेगण सिद्धीपर्यंत असू द्या, पूर्ण कोकणचा पट्टा असू द्या, किंवा तुमचं गोव्याचं दर्शन असू द्या, आम्ही अभिमानानं सांगतो गेलो होतो, जाणार, घेऊन गेलो होतो, पुढे घेऊन जाणार. त्यात आम्हाला काही तुम्हाला घाबरायची गरज नाही आणि कुणाला तुम्हाला विचारायची गरज नाही. आम्ही पदरच्या पैशाने जातो आणि येतो. तर हे या ठिकाणी मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो. असू द्या, आता बाबा अजून 3-4 सभा आहे त्याच्यावर बोलतो मी. आता मी त्यांना आज नम्रपणे सांगितले की साहेब माझ्यावर काही बोलू नका. हां, मी नम्रपणाने सांगितले मी राष्ट्रवादी विचारांचा आहे, मी काँग्रेस विचारांचा आहे, मी महात्मा गांधींना मानणार आहे, मी रतन टाटांना मानणारा माणूस आहे. तर मी त्यांच्यावर काय आज बोलत नाही. बरेचसे कागद त्यांची पण माझ्याकडे आहे. माझा एक कागद जरी सापडला तर मी इलेक्शनमधनं विड्रॉल करून टाकेल, पण त्यांची बरीचशी कागद माझ्याकडे आहे. मी कधी घाणेरडं राजकारण केलं नाही, करणार नाही. पहिला विषय शिक्षण झालं. आरोग्याचा विषय, भैया मी लोकांना भेटतोय, खूप छोट्या छोट्या गरजा आहेत लोकांच्या. 5,000 रुपये, 10,000 रुपये, 15,000 रुपये, आणि त्यातली 70% कारण आहेत अचानक आलेला आजार. डोळ्यात पाणी येतो माझ्या भैया. कसं तरी कुटुंब चालवत असतं, साजरे करत असतं, मुलाबाळांना मोठं करत असतं, आणि एखाद्याला घरात अर्धांगवायूचा झटका येतो. 5-50 हजार लाखभर रुपयाला ती कुटुंब डबऱ्यात पडतं. एवढं तोंड करून लोक भेटतात. आम्ही दोघं असतो. 25,000 रुपये तुमच्याकडे नाही, 40,000 रुपये तुमच्याकडे नाही, 50,000 रुपये तुमच्याकडे नाहीत. ही खरी परिस्थिती आहे. 50,000 रुपये, 1,00,000 रुपये घरात असणारे या तालुक्यामध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये 10-20 घर असतील. 90% लोकांच्या घरामध्ये किंवा बँकेच्या अकाउंटमध्ये लाख रुपये पडले नाहीत. पडले असले तरी ते मुलीच्या शिक्षणासाठी आहेत, मुलाच्या शिक्षणासाठी आहेत, मुलीच्या लग्नासाठी आहेत, अचानक येणाऱ्या आजारासाठी नाही आहेत. अर्धांगवायूचा असू द्या, तुमचं गाडीचा ॲक्सिडेंट असू द्या, आता कॅन्सरसारखे भयानक रोग निघालेत, तो विषय असू द्या. या संकटाला सामोरं जाता जाता ते कुटुंब भैया मेटाकुटीला येते, रडकुंडीला येते. मग ते काय करते माऊली? आई वडिलांनी दिलं असतं 2-3 तोळ सोनं, ती घेती, कुठतरी सोनाराकडे जाते, म्हणते ही ठेव बाबा, माझ्या दिराला, माझ्या नवऱ्याला, माझ्या मुलाला किंवा माझ्या सासऱ्याला आता दवाखान्यांना आणायची, ती ठेव आणि आण, मी ती पैसे घेते सोडवते. एखाद्याला 2-4 एकर असली तर ठीक आहे, अर्धा एकरभर असलं तरी पेपर घेऊन जाते, पण ते गहाण ठेवते, सोडवते. हे सगळं संपवायसाठी, तुम्हाला येणाऱ्या अचानक अडचणी संपवण्यासाठी मी राजकारणात आलेलो आहे. मला आचारसंहितेमुळे काही बोलता येत नाही, पण तुम्हाला सांगतो, तुमच्या आयुष्यात 5 लाख रुपयेपर्यंतचा खर्च, जे आजार कोणत्याही योजनेमध्ये बसत नाही, ते राहिलेले आजार सगळे 5 लाख रुपयेपर्यंतचे जिल्ह्यातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये फ्रीमध्ये होतील, अशी मी इन्शुरन्सची पॉलिसी आणलेली आहे. आचारसंहितेमुळे मला ती जाहीर करता येत नाही. मला तर वाटलेलं मार्चमध्येच आचारसंहिता लागली पाहिजे होती. एकदा मी जय श्रीराम करून आणलं असतं ना, एकदा जय श्रीराम करून आणलं असतं ना, त्यांना कळलं असतं दयानंद भोसले काय, प्रेम काय असतं, लोकांचं नियोजन काय असतं. ठीक आहे, लागली निवडणूक करू आपण तुमच्या आशीर्वादानं. पण ती इन्शुरन्सचं मी काम आणले आणि तुम्हाला
माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो, राजकारण करत असताना जेवढं करता येईल, जेवढं खिशाला झेपेल, जेवढं माझ्या घरात आहे तेवढंच मी बोलतो. आणि कोणतीही किंमत मोजावी लागली तर बोललेला शब्द माघारी घेत नाही. जे आज बोलतोय ना ते सगळं होणार. तुम्ही विश्वासानं माझ्याकडं भैया आकडा सांगत नाही, आकडा सांगितला तर पुढचा उमेदवार आज का माघारी घेईल का काय मला भीती आहे. किती लोकांनी माझ्याकडे बुकिंग केलंय, माझ्या घरी येऊन लाईन लावून आकडा सांगितला ना. आणि एकही 28 गावाच्या बाहेरचा नाही. माझी सख्खी मावशी कोरेगावमध्ये राहती, ती म्हणली मला दयानंद ट्रिपला यायचे. माझी आई काही मावशी काही वेगळी नाही. तिला सुद्धा म्हटलं तुला विमानानं पाठवतो, पण 28 गावामध्ये नाही. या 28 गावातल्या लोकांनी एवढ्या प्रचंड संख्येने अयोध्या आणि काशी ट्रिपचं नियोजन बुकिंग केलेलं आहे. कुणीही काहीही बोलू द्या, माझा तुमचा विश्वास आहे, तुमचा माझा विश्वास आहे ना. दयानंद भोसले तुम्हाला घेऊन जाणार ना. सगळं नियोजन परफेक्ट होणार ना. 6 दिवस मी, माझी बायको, मुलं, तुम्ही सगळी, ज्यांनी एकटीचं नाव नोंदवलंय, ज्यांनी फॅमिली सकट नाव नोंदवलंय, ज्यांनी सासू सकट नाव नोंदवलंय, ज्यांनी ननंदेवर नाव नोंदवलंय, ज्यांनी माझ्याकडे अजून हळूच वशिला लावलाय की 4 नावं राहिलेत का काहीतरी बघा. राहिलेली 4 नावं पण घेतो. अजून एक ट्रेन वाढवावी लागली तर चालेल, पण कुणाला नाराज करणार नाही. निवडणुकीच्या पद्धतीने होऊन जाईल हो. तुम्ही मतदान द्याचालच. मला सूत्रसंचालन करणारे म्हणले महिला एवढे काही करू, मागच्या पुढे घेऊया, मागच्या खुर्च्या मोकळ्या राहतील आणि माणसं जरा वाढतील थोड्या वेळानं. पण आता काही मला अंदाज येईना झालाय सगळेचा. मी म्हणलं मी तर एक भाषण करणार नाही. ऐका, मी भाषण करणार नाही. इथं लावल्यात बया 2582 खुर्च्या वरती आणि खाली लावल्यात 1300 आणि पुढं किती उभे आहेत तुम्हाला दिसतंय. इकडं किती आहेत. 28 गावातल्या बाहेर मी मेसेज टाकलाय व्हॉट्सअपला, एक पण बाहेरचा माणूस यायचं नाही, फक्त 28 गावातल्याच माणसांनी यायचं. आकडा सांगत नाही, पण म्हटलं मी एक तर भाषण करायला उभं राहणार नाही. भाषण करायला उभं राहिलो तर खुर्ची मोकळी असली ना. भैया काय सांगितलेलं, खुर्ची मोकळी असलं काय करी, खुर्ची मोकळी असल्यावर उद्या काय करीन, काय सांगितलेलं, उद्या अर्ज फाडून टाकेल म्हटलं खुर्ची मोकळी राहिली तर निवडणुकीचा. अरे विश्वास आहे मला. मी पण प्रेम केले, मी पण तुम्हाला विचार दिले, एकत्र राहिलोय. मला माहित होतं हे सगळं फुल होणार आहे. आणि भैया कुणाला जबरदस्तीने आणलं नाही हो. अण्णांच्याकडे बघितलं, वाटवलं. जरा धामनेरची माणसं किती आहेत, हात वर करा. धामनेरची गणपती बाप्पा. इकडे आमच्या गावात सारखं चाललंय धामनेरची माहेर वशीन, धामनेरची माहेर वशीन, धामनेरची माहेर वशीन. अरे थांबा म्हटलं, थांबा जरा म्हटलं, अजून निवडणूक चालू व्हायची. आता मी एक सण मधल्यानं हात वर करायला सांगत नाही. ज्या दिवशी अण्णा अर्ज भरला ना त्या दिवशी गावात उमेदवार दिली. नंतर माझ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना बोलवून घेतलं. कार्यकर्त्याच्या मीटिंग मध्ये कार्यकर्ते म्हणले काका गावात एकाही घरी तुम्ही जायचं नाही, जायची गरज नाही. गेले 20 वर्ष काम केले. होणाऱ्या मतदानापैकी 80% मतदान नाही झालं ना, गुलाल लावणार नाही. ते कुणी सांगितलं? कार्यकर्त्यांनी. गेले 20 वर्ष मी बी गावात काम केले ना. कुणाचा वाढदिवस असू द्या, कुणाच्या घरात दुःख असू द्या, कुणाच्या घरात लग्न असू द्या, कधी घर वाडा भावकी या आईचा त्या आईचा माळावला गावातला कधीच नाही बघितलं. पुण्यात असलो गाडी काढून यायचं, मुंबईत असलं गाडी काढून यायचं. लोकांना कळत नाही चांगलं काय वाईट काय. मला गावातली भीती घालता, मला धामनेरची भीती घालता. आता धामनेरचा हात तुम्ही बघितला. आता मी काही कुठली गावं दाखवत नाही, जरा आमदार इकडचं असू द्या. तुम्ही माझ्यावर प्रचंड प्रेम केले. या प्रेमात मी आयुष्यभर राहीन. या
तुमचे उपकार कसे फेडू हे मला आत्ता कळत नाही. माझं भाषण लांबलेलं आहे, मी थोडं भावनिक आहे, त्यामुळं मला बोलत राहू वाटतं. पण तुम्ही दाखवलेला विश्वास आयुष्यात तुटून देणार नाही. आजपासून माझी जबाबदारी आहे, तुमचं कुटुंब हे माझं कुटुंब म्हणून. ग्रामदैवत भैरवाकडे माझं तोंड आहे, समोर शिखर आहे, वेताळ साहेबांकडे माझं तोंड आहे. मी सांगतो, ग्रामदैवताची शपथ घेऊन सांगतो, आयुष्यात तुम्हाला कधी कमीपणा वाटणार नाही की दयानंद भोसले सारख्या उमेदवाराला संधी दिली, राजेश्वरीला संधी दिली. मी राजेश्वरी, केतन आणि खालच्या गणातला जो पण उमेदवार येईल त्याची या ठिकाणी जबाबदारी घेतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सगळ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सांगतो की तुमचं कोणतंही वैयक्तिक काम असू द्या की सार्वजनिक काम असू द्या, तुम्हाला कधीच वाटणार नाही की चुकीच्या माणसाला संधी दिली आणि पश्चाताप करायची वेळ आली. जे सगळं आयुष्यात कमावलं ते सगळं लुटून टाकेन, पण तुम्हाला कमीपणा येणार नाही असं जबाबदारीने या ठिकाणी सांगतो. माझं लांबलेलं भाषण संपवतो. आपण सर्वजण एवढ्या प्रचंड संख्येने या ठिकाणी आलात, माझा उपकार केलाय, आयुष्यभर तुमच्या ऋणात राहीन एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.